21/1/2026 पासून तुम्ही उपोषणाला बसले आहेत. तुमच्या मागण्या नेमकी काय आहे? प्रथमतः मी सर्व महापुरुषांना वंदन करतो. मी सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र लक्ष्मण आल्हाट, महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्काराने सन्मानित साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था संचलित साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय स्मारक समिती आळे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मागील 2009 ते 2025 पर्यंत शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला आम्ही अण्णाभाऊंच्या राष्ट्रीय स्मारकाला 5 एकर जमीन मागणीपासून ते विविध विषयास अनुसरून आम्ही 9 सालापासून ते 25 सालापर्यंत सतत विविध आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन देऊन आम्ही थकलो आणि न्याय मागणी करून सुद्धा थकलो. आम्ही वेळोवेळी शासनाकडे, प्रशासनाकडे आणि पोलीस खात्याकडे आम्ही न्याय मागणी करत आलो. परंतु त्या न्याय मागणीमध्ये आम्ही जी निवेदनं दिली त्या निवेदनाला अनुसरून आणि निवेदनातील विषयाला अनुसरून शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा न्याय देण्याची मानसिकता न दिसल्यामुळे आणि व्यथित होऊन 21/1/2026 पासून शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासन अगदी मंत्रालयापासून माननीय जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालय या सर्वांना निवेदन देऊन मागील 2009 ते 2025 पासून जो न्याय आम्हाला मिळाला नाही आणि म्हणून शासन प्रशासन पोलीस प्रशासन आणि प्रस्थापितांच्या अन्याय अत्याचाराला कंटाळून या ठिकाणी ज्या जागेवर आम्ही आंदोलनाला बसलो आहोत हीच ती जागा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्तंभ या ठिकाणी पाठीमागे आपणास दिसत आहे. इथे त्या जागेची मागणी करत असताना आणि आंदोलन करत असताना 1 ऑगस्ट 2020 साली आमच्या आंदोलनादरम्यान आमच्या कुटुंबातील 19 वर्षीय मुलाचा या ठिकाणी याच गावामध्ये खून करण्यात आला. त्या खुनाचा देखील तपास झाला नाही. अण्णाभाऊंच्या राष्ट्रीय स्मारकाला या ठिकाणी आम्ही 5 एकर जमीन मागणी केली. त्या जमिनीची फाईल शासनातील प्रशासनातील अधिकारी यांनी त्याचे प्रस्ताव आणि त्याची फाईल दडपून ठेवली. ती पुढे कधी पाठवली नाही आणि या ठिकाणी विविध विषयाला अनुसरून मग त्या ठिकाणी शासकीय गायरान जमिनीची कायदेशीर लूट असेल, ग्रामपंचायतीच्या चौकशीची मागणी असेल, अनधिकृत बांधकामांचा विषय असेल, अशा अनेक विषयाला अनुसरून आणि आमच्या मुलाचा जो 1 ऑगस्ट 2020 सालादरम्यान जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनादरम्यान जो आमच्या अविनाश ललित आल्हाट या 19 वर्षीय युवकाचा दलित युवकाचा खून झाला आणि त्या खुनाचा सुद्धा तपास आजपर्यंत लागला नाही आणि पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी मागणी केल्याप्रमाणे त्याची चौकशी आणि तपास केला नाही. या सगळ्या विषयाला अनुसरून आम्ही व्यथित होऊन हे बेमुदत धरणे आंदोलन आरंभ केलेलं आहे. आमचं शासन प्रशासन आणि पोलीस खात्याला मागणं आहे की जोपर्यंत आमच्या 2009 ते 2025 सालादरम्यानच्या निवेदनाला अनुसरून आणि विषयास अनुसरून अण्णाभाऊंच्या स्मारकाला जागा मिळणार नाही, आमच्या मुलाच्या खुनाचा तपास होणार नाही आणि त्याची जी मारेकरी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, त्यांना अटक होणार नाही आणि विविध विषयाला अनुसरून आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा तपास आणि चौकशी कारवाईला जोपर्यंत सुरुवात होणार नाही आणि सुरुवात करून आम्हाला न्याय देण्याची जी मानसिकता आहे ती शासन प्रशासनाकडून जोपर्यंत पोलीस प्रशासनाकडून आम्हाला कळणार नाही आणि तो आम्हाला न्याय प्रक्रिया आरंभ केली आहे असं जाणीव झाल्याशिवाय किंवा तो आम्हाला तो न्याय द्यायला आता शासन प्रशासन पोलीस खातं आता सज्ज झालेलं आहे, हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही. 28 तारखेला या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी नायब तहसीलदार गवारे साहेबांनी त्यांचे सहकारी अधिकारी या ठिकाणी त्यांनी भेट दिली. भेटीअंती त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, लेखी पत्र दिलं की पुढच्या काळामध्ये निवडणूक संपल्यानंतर आपण माननीय प्रांत साहेबांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आपण डीवायएसपी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत आपण या ठिकाणी एक मीटिंग आयोजित करू. त्या मीटिंगच्या अनुषंगाने आपल्या ज्या मागण्या आहेत, ज्या ज्या विभागाशी निगडीत आहेत त्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलून
त्या संदर्भात सविस्तर अशी चर्चा करून आपण त्या ठिकाणी तुम्हाला न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि पुढील काळामध्ये इथून मागे जसं झालं तसं होणार नाही असं या ठिकाणी माननीय गवारे साहेबांनी त्यांच्या शिष्टमंडळीने आम्हाला शब्द दिलेला आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं की आपण ती प्रक्रिया चालू करा, ती मीटिंग लावा, आम्ही नक्की त्या मीटिंगचं स्वागत करतो आणि त्यानंतर आपण न्यायदानाची प्रक्रिया चालू करावी आणि 2009 ते 2025 सालादरम्यानचे दिलेल्या निवेदनास अनुसरून आताचे दिलेल्या निवेदनास अनुसरून आपण सविस्तर अशा प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न करावा. चौकशी तपास करून कारवाई करून आम्हास न्याय देण्याचा प्रयत्न करावा, न्याय मिळावा अशा प्रकारचे आम्ही त्यांना लिखित स्वरूपात या ठिकाणी कळवलेलं आहे आणि त्यांनी पण ते मान्य केलेलं आहे. तर आता झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकानंतर या ठिकाणी त्यांनी लिखित स्वरूपामध्ये आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि तसं आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या काळात पवार साहेबांनी माननीय DYSP साहेबांच्या उपस्थितीमध्ये संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आम्ही या ठिकाणी मीटिंग लावणार आहोत आणि मीटिंगमध्ये आपण सर्व विषयाचा गोषवारा घेऊ आणि त्या ठिकाणी सविस्तर अशा प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जोपर्यंत आम्हाला परिपूर्ण स्वरूपाचा न्याय मिळणार नाही, सर्व मागणी केलेल्या विषयांची चौकशी कारवाई होणार नाही आणि तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबणार नाही. आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत आणि आम्ही आमचं आंदोलन असंच निरंतर या ठिकाणी चालू ठेवणार आहोत एवढं बोलतो आणि शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या ठिकाणी आरंभ केलेल्या धरणे आंदोलनाला आपण सकारात्मकतेने न्याय देण्याचा प्रयत्न करावा, आमची गंभीरतेने दखल घ्यावी आणि मागणी केल्याप्रमाणे आम्हाला न्याय द्यावा अशी नम्रपणे आंदोलनकर्त्याच्या विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय शिवराय. राजहंस तूप, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास.